श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी सुद्धा मजेत. तर तुम्ही मला ह्या वेण्यांवर फर्स्ट टाईम बघितलं असेल. मी आत्ताच माझ्या शाळेचा आवरलेला आहे आणि ह्या ज्या वेण्या आहेत त्या मी स्वतःच घातलेल्या आहेत. मान्य माझ्या वेण्या छोट्या आहेत पण काही नाही, जाऊ द्या. जर वेण्या नाही घातल्या तर परत शाळेत जाऊन पनिशमेंट वगैरे स्पेशल नकोस, जशा येतात तशा घालून गेलेलं बरं. तर आत्ताच मी निघणार आहे थोड्या वेळातच शाळेत जाण्यासाठी. माझ्या मैत्रिणींची वाट बघते, ती आली का आम्ही लगेच निघणार आहोत. आणि मम्मीसुद्धा बाहेर गेलेली आहे, त्यामुळे मग मलाच माझं टिफिन वगैरे भरावा लागणार आहे. म्हणजे मी भरला आहे तसा टिफिन. तर मम्मीने आज दोडक्याची भाजी केली होती आणि ती मला अजिबात आवडतच नाही अजिबात. त्यामुळे मग मी आज मस्तपैकी माझ्या हाताने पापड मिरची केलेली आहे आणि टिफिन वगैरे भरून बॅग वगैरे छान मस्तपैकी पॅक वगैरे करून मी आता शाळेत जाणार आहे. कार्तिकसुद्धा पुढे गेलेला आहे. मी आणि माझी मैत्रीण सोबतच जातो शाळेत. शक्यतो आम्ही चालतच जातो रोज पायी. सायकलीवर जात नाही, कारण सायकलीचा आणि माझा 36चा आकडा आहे. एकदा मी अशीच सायकल खेळत होते आणि एकदम फुल शायनिंगमध्ये केस बीस एकदम उडत होते. एकदम फास्ट सायकल घेतलेली होती आणि त्या सायकलीचा ब्रेकच लागत नव्हता आणि मी डायरेक्टली पूर्ण डोळे बंद करून टाकले आणि जशी पडले त्या विटांवर की बस कधी इतकं लागलं होतं मला. पण मी अजिबात कुणाला सांगितलं नाही आणि जे रस्त्याने येणारे जाणारे जे लोक होते ते सगळे हसत होते माझ्यावर. सगळे हसत. मला कसं तरी वाटलं. तेव्हापासून मी डायरेक्टली सायकलीला हातच नाही लावला. म्हणजे कधी चालवते पण सायकलीवर शाळेत जात नाही. तशीच ती सायकल तशीच पडलेली आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्यासोबत चालतच यावं लागतं, जी सायकल असूनसुद्धा. तर ती आता थोड्याच वेळात येईल. पप्पासुद्धा कामाला गेलेले आहेत, त्यामुळे मग मम्मी पण बाहेर गेलेली आहे. तर मला आणि कार्तिकलाच आवरून वगैरे जावं लागणार आहे. कार्तिक का आता त्याचा मित्र वगैरे आलेले आहे, त्यामुळे तो पुढे जाईल. मी माझ्या मैत्रिणीसोबत जाणार आहे. तर ठीक आहे, आता मला पण शाळेत जायला वेळ होतो आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. ठीक आहे, बाय.